नवी मुंबई महानगरपालिकेचा 2026-27चा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी स्थायी समिती सभापती अशोक पाटील आपण त्यांच्याशी बोलूया। सर, 26-27चा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे। कितीचा अर्थसंकल्प आहे, काय वैशिष्ट्य आहे? आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून 2026-27चा अर्थसंकल्प सादर करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे। या ठिकाणी स्थायी समितीच्या सभापतीपदी ज्यांनी मला त्या खुर्चीचा मान सन्मान दिला, ज्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मी बसलो गेलो, ते या राज्याचे वनमंत्री, त्याचबरोबर या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि या नवी मुंबईला दिशा देणारे, नवी मुंबईला घडवणारे, नवी मुंबईतील सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना न्याय देणारे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज 6,704 कोटीचा अर्थसंकल्प आपण या ठिकाणी सादर केलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारे ज्या पद्धतीनं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई शहरामधील सर्वसामान्य नागरिकांना दिलेला शब्द, गेली 25 वर्ष कर आणि पाणीपट्टी वाढवली नाही, त्याच धर्तीवरती पुढील 20 वर्ष करपट्टी आणि पाणीपट्टी वाढणार नाही याचं सुद्धा आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रामुख्याने आरोग्य सेवेमध्ये सुद्धा अधिक सुधारणा करून सर्व या ठिकाणी नवी मुंबई शहरातील नागरिकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये तात्काळ उपचार उपलब्ध करण्याकरता एक नाविन्य पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचं धोरण देखील या ठिकाणी या बजेटमध्ये घेतलेलं आहे। त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा मला सांगायला सार्थ अभिमान आहे की या नवी मुंबई शहरामध्ये, नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी अतिशय अपेक्षेनं त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असताना या नवी मुंबई शहरामधील सर्वसामान्य मुलांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा अधिक तरतूद करून आम्ही या शिक्षणाकडे सुद्धा भर दिलेला आहे। त्याचबरोबर एक विविध प्रकल्प या ठिकाणी आपण हाती घेतलेले आहेत। ब्रिजेस असतील, वेगवेगळे नवीन ब्रिजेस तयार करणं, त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठं महत्त्वपूर्ण निर्णय आपण जे ठोक मानधनावरती काम करणारे जे कर्मचारी होते त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण कायम करण्याचं देखील या बजेटमध्ये तरतूद केलेलं आहे। त्याचबरोबर सर्व जे कंत्राटी कर्मचारी होते या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करून त्यांना सुद्धा आपण वेतन वाढीचं सुद्धा आपण या बजेटमध्ये तरतूद केलेलं आहे। आणि आपल्याला माहीत आहे या नवी मुंबई शहरामध्ये ठोक मानधनावरती काम करणारे जे कामगार आहेत त्यांना सातत्याने नाईक साहेबांची मागणी आणि त्या नाईक साहेबांनी ठरवलेलं धोरण हे आज प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनींकरता नवी मुंबई शहरामधल्या जेवढ्या माता भगिनी आहेत त्यांच्याकरता विविध योजनांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे त्यांना योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं देखील आपण या ठिकाणी काम केलेलं आहे। आपण परिवहनमध्ये काय 150-300 बस आहेत ते नवीन घेणार आहोत। परिवहनच्या सेवेमध्ये आपल्याला माहीत आहे की 6 वर्ष प्रशासन होतं, परंतु यावेळेला प्रथमच आम्ही स्थायी समिती बजेट सादर करून करते, तर त्यामुळे परिवहनाच्या बाबतीमध्ये आपण अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। ते म्हणजे या नवी मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या, या नवी मुंबई शहराकरता चांगल्या पद्धतीने दर्जेदार परिवहन सेवा देण्याचं काम करण्याकरता 150 बसेस आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर 100 बसेसचं नियोजनसुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत। कारण या ठिकाणी नवी मुंबई विमानतळ आहे, या विमानतळामध्ये ये जा करणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये अनेक नागरिक असतील तर त्यांना अधिक चांगल्या पद्धतीची सुविधा मिळण्याकरता बसेसची सुद्धा आपण फेरी वाढवून या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर या परिवहनच्या सेवेच्या माध्यमातून सेक्टर 9, सेक्टर 12 या ठिकाणी जे इमारती आहेत त्या इमारतीच्या माध्यमातून सुद्धा उत्पन्न या वेळेला आपण वाढवण्यामध्ये सुद्धा भर देणार आहोत। त्यामुळे देशामध्ये नवी मुंबई ही प्रदूषणामध्ये 5व्या नंबरवरती आलेली आहे। तर प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी आपण काय उपाययोजना केली? या बजेटमध्ये आपण प्रदूषण कंट्रोल करण्यामध्ये सातत्याने या आपण प्रदूषण पाहतोय, त्यामुळं या बजेटमध्ये सुद्धा आपण वेगवेगळी उपाययोजना करून आपण कसं आपल्याला या नवी मुंबई शहरामध्ये प्रदूषण होणार नाही याचे सुद्धा आपण या बजेटमध्ये तरतूद करून घेतलेले आहे। नक्कीच आपण पाहतो की 5,700 पर्यंत असणारं हे नवी मुंबईचं बजेट यावर्षी मात्र 6,700 कोटी रुपयेवरती गेलेलं आहे।
विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.